नमस्कार मंडळी, कुकिंग एक्सप्लोरेशनमध्ये सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत। तर आज आपण बनवणार आहोत कोबी वडी। त्यासाठी आपण इथे 1 वाटी बेसन घेतलेलं आहे आणि इथे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे 2 चमचे। त्यानंतर इथे घातलेलं आहे हिंग, हळद आणि धणे पावडर घालायची आहे, बडीशेप पावडर घालायची आहे। सगळं 1-1 चमचा घातलेलं आहे। तर धणे आणि बडीशेप पावडर ही मी घरीच बनवलेली आहे। धणे आणि बडीशेप आपण भाजून घ्यायची आहे पहिले आणि मग मिक्सरमध्ये वाटून घ्यायची आहे, ज्यामुळे काय होतं की चव छान येते। तर त्यानंतर इथे गरम मसाला घातलेला आहे आणि काश्मीरी लाल मिरची पावडर घातलेली आहे 1 चमचा। त्यानंतर इथे आपण घातलेला आहे कांदा लसूण मसाला आणि आगरी मसाला अगदी थोडा घातलेला आहे कारण की तो तिखट असतो। तर इथे आपण आता घातलेला आहे ओवा, ओव्यामुळे छान चव येते, त्यासाठी ओवा घातलेला आहे। आणि आपण इथे लसूण आणि आलं ठेचून न घेता यावेळेस कापून घेतलेलं आहे, बारीक चॉप करून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित आता सगळं मिक्स करूया आपण। चवीपुरता मीठ घालायचं आहे आणि थोडं थोडं पाणी घालून मिक्स करून घ्यायचं आहे, एकदम पाणी नाही घालायचं आहे। तर आता इथे आपण जो कोबीचं जे बॅटर बनवतो आहे त्यात थोडं थोडं पाणी घालून व्यवस्थित गोळे बनवून घ्यायचे आहेत आणि मग नंतर ते आपण वाफवणार आहोत। तर इथे मी थोडं थोडं पाणी घालून व्यवस्थित त्याचे गोळे बनवून घेणार आहे, म्हणजे वडीचा आकार, म्हणजे वडी आपल्या बनवत आहोत त्यासाठी रोल बनवून घ्यायचा आहे गोळ्यांचा। तर इथे आधी आपण स्टीमर, तुमच्याकडे असेल तर स्टीमर ठेवू शकता। तर इथे मी टोप आणि त्यावर चाळणी ठेवून अशा प्रकारे वड्या शिजवून घेतलेल्या आहेत। अर्धा तास वड्या शिजवायच्या आहेत, मग त्याचं छान टेक्स्चर येतं आणि अशा प्रकारे कट करून घेतलेल्या आहेत आणि गरम गरम तेलामध्ये आपण त्या फ्राय करून घ्यायच्या आहेत। पहिले तेल चांगलं तापवून घ्यायचं आहे आणि मगच वडी टाकायची आहे, नाहीतर तेल खाईल वडी। तर त्यासाठी तेल आधी तापवून घ्या आणि मग वडी टाका। तर इथे मी लो टू मीडियम फ्लेमवर तळून घेतलेले आहेत। 3 ते 4 मिनटं लागतात व्यवस्थित तळायला। एकदम तुम्हाला क्रिस्पी हवे असतील तर थोडं 5 मिनटं देखील लागतील। आता तुमच्या तळण्यावर आहे की तुम्ही कितपत क्रिस्पी, म्हणजे ब्राऊन, गोल्डन ब्राऊन कसे करता। तर इथे मी गोल्डन ब्राऊन होईपर्यंतच तळलेलं आहे आणि झटपट अशा बनतात आणि लगेच तयार होतात। तुम्ही बघू शकता की अशा प्रकारे आता आपण दोन्ही साईडनी पलटून त्या तळून घ्यायच्या आहेत व्यवस्थित। अशा प्रकारे आपण सगळ्या वड्या तळून घ्यायच्या आहेत आणि भाकरीसोबत किंवा वरण भातासोबत किंवा अशीच देखील खाऊ शकता। तुम्ही बघू शकता किती क्रिस्पी बनतात आणि छान बनतात। नक्की ट्राय करा। आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।